घडामोडी सविस्तर पाहूयात। मुंबईच्या गोवंडीमधील शिवाजीनगर इथे डंपरने 4 जणांना चिरडल्याची घटना घडलेली आहे। यात 3 तरुणांचा जागीच मृत्यू झालाय। घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवरती शिवाजीनगर भागात हा अपघात घडलाय। त्यावेळी संतप्त जमावाने या मार्गावरती काही काळ ठिय्या आंदोलन करत संतापही व्यक्त केला। यावेळी जमावाकडून डंपरच्या काचा फोडून तोडफोड करण्यात आली आहे। त्यामुळे या मार्गावरती दोन्ही दिशेने मोठी वाहतूक कोंडी झाली होती। दरम्यान संतप्त जमावावरती पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती मिळते आहे। गोवंडीमध्ये हा अपघात घडला आणि अपघातानंतर जमाव संतप्त झाला होता। जमावाने या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं। या धडकेमध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 1 जण गंभीर जखमी आहे। गोवंडीमध्ये डंपरने 4 जणांना चिरडलंय। देवेंद्र कोल्हटकर माझे सहकारी या संदर्भातली माहिती देत आहेत। देवेंद्र, नेमका अपघात कसा घडला, सध्याची काय परिस्थिती? तृप्ती साधारण अर्ध्या पाऊण तासापूर्वी गोवंडीतल्या शिवाजीनगर परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे। एका भरधाव येणाऱ्या डंपरने 4 लोकांना चिरडलेलं आहे। त्यामध्ये 3 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि यामुळे सगळे स्थानिक जे आहेत ते आसपासचे रहिवासी जे आहेत ते संतप्त झालेले आहे। आपण बघतोय की एक मोठा जमाव जो आहे तो या सगळ्या शिवाजीनगरच्या परिसरामध्ये उभा असलेला पाहायला मिळतो। पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठा आहे। 4 जणांना चिरडल्यानंतर 3 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे। आता पोलिसांची पथकं जी आहेत ती या ठिकाणी तैनात असलेली आपल्याला पाहायला मिळतात। त्यासोबत फॉरेन्सिकची टीम देखील या ठिकाणी दाखल झालेली आहे। मात्र मोठा जमाव जो आहे तो या ठिकाणी असल्यामुळे कुठलीही तणावाची परिस्थिती उद्भवू नये यासाठी पोलीस जे आहेत ते इथल्या नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन करतात आहे। काही स्थानिक रहिवासी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी देखील आपण बातचीत करणार आहोत। नेमकी काय घटना घडलेली आहे त्यांच्याकडून ही माहिती जाणून घेणार आहोत। मला सांगा काय झालेलं नेमकं? यहाँ पे 3 बच्चे और एक बाप का एक्सीडेंट हुआ है। यहाँ पे पब्लिक ब्रिज होना चाहिए, माड़ा की तरफ ब्रिज है, यहाँ पे नहीं है, तो यहाँ पे एक्सीडेंट होगा। हर 1 साल के अंदर 2-6 महीने में एक्सीडेंट होता है। डंपर वाले ही उड़ा के आते, भेजे ही निकाल डालते, किसी की मुंडी तो वो चपटी करके रखते हैं। ऐसा थोड़ी ना होता है। सपोर्ट दो ना। यहाँ पुलिस वाले ऐसे खड़े, जब एक्सीडेंट होता गाड़ी आती है कि बच्चे पार होते, स्कूल है, अंजुमन इस्लामी स्कूल है, जाते, उनकी सपोर्ट नहीं चाहिए। ऐसे फालतू के टाइम पे एक्सीडेंट। आज क्या हुआ था? आज हमको नहीं मालूम, हम तो ऊपर काम करते। आज क्या हुआ था? 4 जने मर गए। वो यहाँ पे पता तो ट्रैफिक वाले कोई खड़े नहीं रहते, बस सिग्नल के टाइम पे कोई भी नहीं रहता, कोई देखता नहीं। आते जाते टाइम पे आज भी 2 गाड़ी वाले को रुकते नहीं गाड़ी वाले। क्या हुआ आज? क्या हुआ? नहीं सर, मैं नहीं था, मैं भी आज क्या हुआ था कुछ पता है? हम लोग को पता चला कि क्या आज हुआ? एक्सीडेंट हुआ था। क्या हुआ था? 8 जन का डंपर वाले ने आके उड़ा दिया। 3 छोटे बच्चे थे, 1 आदमी था। बघू शकतो की हे सगळे स्थानिक आसपासचे रहिवासी जे आहेत ते या सगळ्या परिसरामध्ये जमा झालेले आहेत आणि स्थानिक लोक जे आहेत ते आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी काहीसा हलका लाठीचार्ज जो आहे तो या परिसरामध्ये केला होता। मात्र आपण बघतो की अद्याप जमाव मोठ्या प्रमाणात आहे, तर पोलीस या ठिकाणी तैनात असलेले पाहायला मिळतात। आणि आता नेमकी ही घटना कशी झाली, काय कशामुळे हा सगळा अपघात झाला याची चौकशी जी आहे ती पोलिसांमार्फत केली जाईल। मात्र तुर्तास आपण बघतोय की ही घटना घडल्यामुळे काहीसं तणावाचं वातावरण जे आहे ते या सगळ्या परिसरामध्ये आहे। पोलीस जे आहे ती ही सगळी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचं काम जे आहे ते सध्या करताना पाहायला मिळतात आहे। तृप्ती, एकूणच देवेंद्र, ज्या पद्धतीने तू तिथल्या लोकांशी संवाद साधलेला आहे, त्या लोकांच्या मध्ये या ठिकाणी ट्रॅफिक पोलिसांचं दुर्लक्ष होतंय, कायम ट्रॅफिक जाम असतो आणि यामुळे हे अपघात घडतात। त्यामुळे या अपघातानंतर तरी खबरदारी घेतली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद संपूर्ण माहिती करता।